नमस्कार, मी योगेश सांगळे DCN बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत करतो. पुणे शहरात टँकर ठरतोय काळ. मंगळवारी सकाळी वानवडी परिसरात टँकरच्या धडकेत 24 वर्षीय ग्रासिया डोरा या तरुणीचा मृत्यू झाला. संतोष मोरिया असं टँकर चालकाचं नाव आहे. अपघातानंतर टँकर चालक स्वतःहून पोलीस चौकीत हजर झाला. मात्र 2 दिवसांपूर्वीच NIBM भागातील Cloud9 परिसरात अशाच प्रकारच्या अपघातात 19 वर्षीय फुटबॉलपटू आरिज शेख या तरुणाचा मृत्यू झाला होता. सलग घडणाऱ्या अशा घटनांमुळे शहरातील नागरिकांमध्ये प्रवास करताना असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मुंढवा येथील कोपा मॉलला बॉम्बची धमकी देण्यात आली. बॉम्ब ठेवून मॉल उडवून देऊ असा ईमेल करून ही धमकी देण्यात आली. या प्रकारामुळे ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा परिषद शिक्षण विभागात पदोन्नतीसाठी 3 लाख रुपयांची लाच मागणाऱ्या तिघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या प्रकरणी 3 आरोपींविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कनिष्ठ सहाय्यक अनिल पोपट रंधवे, सहाय्यक प्रशासन अधिकारी राजेश श्रीराम खंदारे, कनिष्ठ सहाय्यक अतिश केरू शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत. या प्रकरणी एका 36 वर्षीय व्यक्तीनं तक्रार दिली होती. पुणे शहरात मेफेड्रॉन म्हणजेच MD या अंमली पदार्थांच्या सेवनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. सोमवारी पोलीस आयुक्तालयात नशेखोरांची सखोल चौकशी करण्यात आली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः या व्यक्तींची चौकशी केली. रांजणगाव MIDC पोलिसांनी 11 महिन्यांच्या बालकाच्या खुनाचा उलगडा करत आईलाच अटक केली. बालक सतत रडत असल्यानं तसेच भविष्यात दुसरं लग्न करण्याच्या उद्देशानं अडथळा ठरेल या कारणावरून तिने बालकाचं डोकं घरासमोरील सिमेंटच्या ओट्यावर आपटून त्याचा जीव घेतला. तसेच मृतदेह जवळच्या विहिरीत फेकून दिल्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी पूजा पवार या महिलेला अटक केली आहे.